अशोक खरात प्रकरणाचा निकाल लागला। नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने असा निकाल दिला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की अशोक खरातला काय शिक्षा होईल, पण आज कोर्टात सगळं प्रकरण उलटच फिरलं। आजचा निकाल ऐकून अशोक खरातला अजूनही मानणारे लोक खुश झाले आहेत, कारण कोर्टामध्ये जे घडलं, जो ऐतिहासिक निर्णय दिला तो खूपच भयानक होता। एका क्षणात निर्णय उलटा फिरला। लोक म्हणतायत की खरातने कोणता मंत्र मारला की सगळा निर्णयच उलटा फिरला। खरातने खरंच जादू केली का? खरात हा खरंच भोंदू आहे की त्याच्याकडे कोणती शक्ती आहे की ज्यामुळे सगळा निकाल उलटा फिरला? काय आहे आजच्या निकालामागचं सत्य? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती। नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज सकाळपासूनच एक वेगळाच तणाव होता, कारण की आज सुनावणी होती अशोक खरात प्रकरणाची। मीडियाच्या नजरा कोर्टाच्या मुख्य दरवाजाकडे होत्या, तर संपूर्ण जनता मोबाईलवर तशीच टीव्हीवर अपडेट पाहत होती, कारण की अशोक खरात प्रकरणातील 8व्या गुन्ह्याची सुनावणी होती। सगळ्यांना वाटत होतं की आजचा दिवस तपास यंत्रणेसाठी विजयाचा ठरेल। SITच्या हातात असलेले पुरावे आणि सरकारी वकिलांची तयारी पाहता खरातचा अंत होणार ही सगळी चिन्ह दिसत होती। पण म्हणतात ना, कायद्याच्या चौकटीत शेवटच्या क्षणापर्यंत काहीच सांगता येत नाही। ज्याप्रमाणे आपण एखाद्या चित्रपटात पाहतो की सुरुवात काहीतरी होते, आपल्याला वाटतं असं होईल आणि शेवटी काहीतरीच होतं। आज अगदी कोर्टाच्या बंदिस्त खोलीत तसाच थरार पाहायला मिळाला। सुरुवातीच्या अर्ध्या तासात सरकारी पक्षाच्या दृष्टीने पारडं फिरलं होतं, पारडं झुकलं होतं। लोकांना वाटलं होतं आता शिक्षा मिळाली, खरातचा कार्यक्रम संपला। पण खरातने असं काहीतरी केलं। खरातच्या वकिलांनी असा भयानक युक्तिवाद केला की सगळा निकालच फिरला। न्यायाधीशांसमोर एक शब्दांचं युद्ध सुरू होतं, जिथे पुराव्यांनी तांत्रिक बाबींनी तपासाची दिशा बदलली गेली आणि सगळा निकाल फिरला। मग नेमकं काय घडलं त्या बंदिस्त खोलीत? सरकारी वकिलांनी असा कोणता मोठा दावा केला आणि प्रतिवादी वकिलांनी तो कसा खोडून काढला? आणि काय असा निकाल लागला की ज्यामुळे भोंदू खरातची जी जादू आहे ती लोकांना खरी वाटू लागली? भोंदू खरात खरंच जादू करतोय असं लोकांना वाटू लागलं का? खरातचे समर्थक आनंदाने नाचू लागले? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। आज या प्रकरणातल्या 8व्या गुन्ह्याची सुनावणी होती। सुनावणीला सुरुवात झाली। विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे साहेब उभे राहिले। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता। त्यांनी शांतपणे फाईल उघडल्या, मांडणी सुरू केली। कोर्टात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला वाटलं आता खरातचा खेळ संपणार। आता खरातला अगदी सुरक्षेच्या कारणास्तव VC म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं होतं। व्हिडिओद्वारे हा सगळा खटला सुरू होता। सरकारी वकिलांनी मुद्दे मांडायला सुरुवात केली। ते मुद्दे इतके धारदार होते की खरात समर्थकांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली होती। आरोपीचे वकील देखील काही वेळ चिंतेत गेले होते। सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगायला सुरुवात केली की हुजूर, हा केवळ एक साधा गुन्हा नाहीये। आरोपीच्या कार्यालयातून ज्या काही वस्तू मिळाल्या आहेत, 2 वस्तू मिळाल्या होत्या ज्यामुळे हा सगळा वस्तू फिरणार होती। एक वस्तू होती काळा दगड आणि चिंचोके जप्त करण्यात आले होते। पीडित कुटुंबांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे केवळ साहित्य नाही, तर हे फसवणुकीचं साधन होतं। या वस्तूंचा वापर करून आर्थिक त्या ठिकाणी शोषण केलं गेलं जात होतं। याचा शोध घेणं अद्याप बाकी होतं। आरोपी या वस्तूंसोबत काही तांत्रिक प्रक्रिया करत असे असाही संशय व्यक्त केला जात होता। सरकारी वकिलांचा युक्तिवाद पुढे जात होता। त्यांनी काळा दगड आणि चिंचोक्यांवर फोकस केला होता। आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत होते। आर्थिक व्यवहारांवर बोट ठेवलं जात होतं। पीडित कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली आहे। मग तो पैसा नेमका कुठे गेला? या व्यवहारांची साखळी कुणापर्यंत पोहोचती? आरोपीला समोर बसून चौकशी करावी लागेल आणि सत्य बाहेर आणावं लागेल। त्यामुळे आम्हाला 3 दिवसाची पोलीस कोठडी द्या, असा त्यांनी त्या सरकारी वकिलांनी एक विनंती केली होती। आणि आता सगळ्यांना वाटत होतं की आता खरातची रवानगी ही पोलीस कोठडीत होणार आणि त्यानंतर सगळे पुरावे समोर येऊन पुढच्या सुनावणीला खरातचा अंत होणार। पण अखेर एक तो विषय फिरला आणि इथूनच कोर्टाची प्रक्रिया बदलली। सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकला। न्यायमूर्ती BN ईशपुराणी यांनी तपासी अधिकाऱ्यांकडे काही प्रश्न उपस्थित केले। आता इथूनच सगळा गेम फिरणार होता। आतापर्यंतच्या 7 गुन्ह्यामध्ये काय निष्पन्न झाले हा प्रश्न न्यायमूर्तींनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना, तपासणी अधिकाऱ्यांना विचारला। मग या 8व्या गुन्ह्यात नेमकं काय आहे की ज्यामुळे तुम्हाला पुन्हा कोठडीची गरज भासते? या प्रश्नांनी कोर्टात एक क्षण शांतता पसरली। SITचे अधिकारी काहीतरी कागदपत्र दाखवण्यासाठी पुढे सरसावले। बाहेर मीडिया उभा होता, टीव्ही चॅनलचे पत्रकार उभे होते। आता खरातचा खेळ संपणार ही फक्त औपचारिकता होती। खरातला पुन्हा आता त्याचा शिक्षा मिळणार हे सगळं चित्र समोर होतं। पण जेव्हा सरकारी वकिलांचं बोलणं संपलं तेव्हा अशोक खरातच्या बाजूने जे वकील होते ते उभे राहिले। त्यांनी आपली जागा घेतली आणि कोर्टात एक वेगळीच हालचाल झाली।
वकिलांनी आपला गळा साफ केला, थेट कायद्याच्या तांत्रिक मुद्द्यावर हल्ला चढवला. हा युक्तिवाद इतका जबरदस्त होता की सरकारी पक्षांचे अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. प्रतिवादी वकिलांनी अत्यंत शांतपणे पण प्रभावीपणे सांगितलं, हुजूर, गेल्या अनेक महिन्यापासून तपास यंत्रणा काय करत आहे, ज्या काळ्या दगडांचा आणि चिंचोक्यांचा उल्लेख वारंवार केला जातोय ते साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांना 8व्या गुन्ह्याची वाट का पाहावी लागली? जर हे साहित्य इतकं महत्त्वाचं होतं तर ते आधीच्या तपासात त्याचा का उल्लेख केला नव्हता? पोलीस कोठडी मागण्यासाठी दरवेळी नवी कारणं शोधली जात आहेत. ही निव्वळ वेळ काढूपानाची पद्धत आहे. वकिलांनी पुराव्यांच्या तांत्रिक बाबीवर बोट ठेवत सांगितलं की आर्थिक फसवणुकीचा जो मुद्दा आता उपस्थित केला जात आहे तो मूळ फिर्यादीत कुठेही ठळकपणे मांडलेला नाहीये. मग अचानक पोलीस कोठडीसाठी हा मुद्दा पुन्हा का वापरला जातोय? सीसीटीव्ही फुटेज आधीच पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, मोबाईल जप्त आहे, मग आता नवीन काय शोधायचे? आरोपी आधीच अनेक दिवस पोलीस कोठडीत राहिला आहे, मग पुन्हा तीच मागणी का? हा प्रश्न आरोपींच्या वकिलांनी विचारला. प्रतिवादी वकिलांनी एक एक मुद्दा इतक्या सविस्तरपणे मांडला होता की सरकारी पक्षाला त्यावर उत्तर देणं कठीण जाऊ लागलं होतं. त्यांनी कोर्टाला आठवण करून दिली की कायद्यानुसार एकाच प्रकारच्या तपासणीसाठी वारंवार कोठडी मागणं हे आरोपीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन ठरू शकतं. कोर्टात उपस्थित असणारे लोक जे मगाशी खरातच्या विरोधात निकाल जाईल असे मानत होते ते आता वकिलांच्या युक्तिवादानं प्रभावित झाले. वकिलांनी मांडलेला लॉंग टर्म तपासाचा मुद्दा आणि पुराव्याची सत्यता यावर न्यायाधीशांनी गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली. कोर्टातील घड्याळाचे काटे सरकत होते, प्रत्येक क्षण पुढे जात होता. बाहेर मीडिया उभं होती, कोर्टात उपस्थित असणारे वकील, प्रतिवादीचे वकील आणि सगळी लोक आता विचार करत होते की काय फैसला होईल. कारण की सरकारी वकिलांनी मुद्दे मांडले, पण जे मुद्दे आरोपींच्या वकिलांनी मांडले त्याच्यामध्ये मोठा दम वाटत असण्याची चर्चा सुरू झाली होती. प्रत्येक मिनिटाला उत्कंठा वाटत होती. आता खरात परत मध्ये जाणार की सुटणार की आणखी वेगळाच काहीतरी निर्णय होणार? आणि अखेर तो क्षण आला ज्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्र करत होता. दोन्ही बाजूने तब्बल तासभर चाललेला हाय व्होल्टेज युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तीने आपला जो निर्णय आहे तो सुनावण्यास सुरुवात केली. कोर्टात सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता होती. न्यायमूर्तींनी सगळ्यात आधी स्पष्ट केलं, तपास यंत्रणेने सादर केलेले मुद्दे कोठडी वाढवण्यासाठी पुरेसे नाहीयेत. हा पहिला मुद्दा त्यांनी मांडला. आरोपीला यापूर्वी पुरेसा वेळ कोठडीत ठेवण्यात आलं. सध्याच्या पुराव्यांच्या आधारावर तात्काळ पोलीस कोठडीची गरज दिसून येत नाही. आणि मग त्यांनी तो ऐतिहासिक शब्द वापरला आणि इथूनच सगळा निकाल फिरला. अशोक खरातला आता 12 मे पर्यंत एक प्रकारची एक निकाल त्यांनी दिलेला आहे. तो निकाल आहे न्यायालयीन कोठडी. 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा निकाल म्हणजे सरकारी पक्षासाठी एक सेटबॅक असून खरातच्या वकिलांसाठी एक प्रकारे एक विजय म्हणावा लागेल. ज्याप्रमाणे आपण आधी पाहिलं होतं की अनेक प्रकरणामध्ये पोलीस कस्टडीनंतर न्यायालयीन कोठडी मागितली जाते, ती बऱ्याच वेळा मिळत नाही. पण खरातच्या बाबतीत ती न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. इतक्या गंभीर प्रकरणात न्यायालयीन कोठडी कशी मिळाली ही बातमी बाहेर येताच लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. हा चमत्कार म्हणावा की खरातने काही याच्यामध्ये जादू केली अशी चर्चा आता सुरू झाली. खरातला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तर या प्रकरणाचा शेवट नाही. खरात जेलमध्ये जाणार असला तरी SITने लगेच 9व्या गुन्ह्यात त्याच्या ताब्याच्या हालचाली सुरू केल्या. उद्या पुन्हा एकच हे नाट्य कोर्टामध्ये रंगणार आहे. आजच्या सुनावणीने हे सिद्ध केलं की कायद्याच्या लढाईत कधी काय होईल कोणाला सांगता येत नाही. एका बाजूला सरकारी वकिलांची ताकद आणि दुसऱ्या बाजूला प्रतिवादी वकिलींचा बुद्धीचा कस. आज जरी खरातच्या वकिलांनी बाजी मारली असली तरी 9व्या गुन्ह्यातील पुरावे काय सांगतात हे महत्त्वाचं ठरेल. अशोक खरात प्रकरणातील कोर्टरूम ड्रामा मालिका आता अधिकच रंगत झाली आहे. आता उद्या पुन्हा कोर्टात काय होईल, SIT नवीन कोणता पुरावा सादर होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.